जालन्यात 10 मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा। जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन। शहरातील फेजरबॉय शाळेच्या मैदानावर सभेचे आयोजन। जालन्यात 10 मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा होणार आहे। शहरातील फेजरबॉय शाळेच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात येत असून त्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असल्याची माहिती काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे। जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आम्ही जिथे जिथे फिरतोय तिथे जातोय तिथले लोक आम्हाला म्हणताय की जालन्यात उद्धव ठाकरे यांची सभा झाली पाहिजे। जालन्यात उद्धव ठाकरे यांची सभा व्हावी ही पब्लिक डिमांड आहे। त्यामुळे जालन्यात 10 मे रोजी जालन्यात शिवसेना उभाटा प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात येत असल्याचं गोरंट्याल म्हणाले। या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांना देखील निमंत्रित केले असून सभेला येतील असा विश्वास गोरंट्याल यांनी बोलून दाखवलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याणराव काळे यांच्या प्रचारासाठी 10 तारखेला दुपारी 3 वाजता शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची सभा आयोजित केलेली आहे आणि या संदर्भात संपूर्ण माहिती माननीय आमदार कैलास गोरंट्याल साहेब आपल्याकडे। सर्व पत्रकार बंधूंचा मनापासून आभार व्यक्त करतो की एक शॉर्ट नोटीसमध्ये मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित आहे। सांगताना आनंद होतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रचारासाठी 10 तारीखला 3 वाजता त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे। आम्ही तशी तयारी कालपासून आमची चालू आहे। त्यांची ही सभा आपला फेजरबॉय शाळेमध्ये होणार आहे आणि त्यासाठी आमची सर्वांची तयारी। आम्ही जिथं जिथं फिरतोय जिथे जातोय लोकांचा एकच बोलणं की उद्धव साहेबांची सभा झाली पाहिजे, एक पब्लिक डिमांड आहे। आणि आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना हे सांगितलं की उद्धव साहेबांची एक सभा पण द्या आणि आमच्या वरिष्ठांच्या मान राखून सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे हे जालन्यात येत आहे। मनापासून मी त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। आमचे कल्याणराव काळे यांच्या प्रचारासाठी उद्धव साहेब येत आहेत। भास्करराव तारीख काय? 10 तारीख वाजता। आणि आता आपले आप पार्टीचे आमचे मित्रांनी असं बोललं की संजय सिंग पण ते जालन्याचा येणार आहेत। त्यांची तारीख जेव्हा भेटेल आपल्याला सर्वांना मी कळून देणार। 10 तारीखला पण होऊ शकते, त्यांचा सोबतही होऊ शकते। विनंती की आपल्या माध्यमातून जनतेने या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि महाविकास आघाडीची भूमिका या ठिकाणी उद्धव साहेब मांडणार असल्या कारणानं आपल्या माध्यमातून ती जनतेपर्यंत जावी यासाठी सर्व पत्रकार बांधवांचे सहकार्य असू द्यावं। सर आता मतदानासाठी काही अवघे दिवस उरलेले आहेत। कशा पद्धतीचा हा जनतेचा रिस्पॉन्स मिळतोय आणि कशा पद्धतीची लीड जी तुमच्या उमेदवाराला मिळणार आहे? ते बघा, मी तुम्हाला सांगतो की जे सत्ता पलट झालेले, जे इंजस्टिस सन्मान्य उद्धव ठाकरेवर झालेले, जे इंजस्टिस शरद पवार झालेले, त्याची प्रचंड सिंपती आमच्या उमेदवाराला भेटते। आपण बघा, एक तर आरक्षणचा जे मुद्दा होता त्याचाही फायदा आम्हाला आहे आणि या 2 नेत्यांच्या विरोधात जे कटकारस्थान भारतीय जनता पार्टीने केले त्याचा राग लोकांमध्ये आहे आणि त्याचा 100% फायदा आम्हाला। कशी लीड मिळेल? लीड मला आम्ही जे प्रयत्न करतो सध्या तर 4-5 दिवस आणखीन आहे। आयट पोझिशन मी सांगतो की 1,00,000-1.25 लाखच्या लीडने कल्याणकडे निघणार। तुम्ही आरात घेतलाय काल परवा बोलापर्वीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मराठा समाज त्यात काँग्रेस पार्टीचा काही संबंध नाही आहे। उगाच काही दुसरी चर्चा लोक करू लागले। त्याबद्दल तिथले स्थानिक मराठा युवकांनी काय केलं ते त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, आमचा त्यात काही संबंध नाही। एक ऑडिओ व्हायरल होती, एकामेकाशी बोलतायत की कसं काय विरोध केला, काय केला, 2 नदीचं काही नाव नाही, काही नाही, विरोध म्हणून ऑडिओ व्हायरल होती। आता हे सोशल मीडियावर काही करू शकतो। मी खडेकर तुमच्या मोबाईलवर, माझ्या मोबाईलवर तुमच्या आवाजाने मी प्रसारित करू शकतो। टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे, ते आज होणारच इलेक्शन, त्याचं काही इम्पॉर्टंट नाही। तुम्ही पण घेऊ नका आणि सांगू पण